अरे देवा, काय हो? हा, काय काय झालंय? हा जा तात्यासाहेबांनी फोन करा बरं. काय त्याला फोन करा? तो उठसूट सासूर ओढेल जातोय. बायको म्हणाले की हा निघाला लगेच. आता मला यातलं काय कळतंय? अहो लाडाचं जावं हाय तो. जा फोन कर. अरे बाबा, अरे ये ले. आता बस चला उठा. या. या. तेव्हा आजोबा बोलवत आहेत. चला आजोबांकडे. ओ माझ्या पिल्लू. नेमका फोन. या फोनलाही काय आलं रे बाबा. हॅलो. हा हॅलो, मी दादा बोलतोय. हा बोल रे महाद्या. तू अजून शेतावर गेला नाहीस? अहो अहो मी विजय दादा बोलतोय. काय रे आराम खोरा? काल इसार घेऊन गेलास आणि अजून जात्याला टाकी मारली नाही? अहो मी तुमचा भाचा विजय बोलतोय. विजय. अरे विजय तू? बोल 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 बोल. नाही मला वाटलं आमचा तो टाकी लावणारच आहे. बोला बोला. दीपक कुठे? दीपक ना? दीपक ए दीपक, बाकी काय चाललंय? ठीक ना? हा ठीकच चाललं म्हणायचं. तुमचं कसं आहे? आमचं ना अहो एकदम बेस्ट. आला का दीपक? हो आला आला आला. दीपक, विजयरावांचा फोन आहे. अरे त्यांना काय सांगायचंय ते तू सांग बाबा, पण घे तर खरं. दीपक काय बाबा, आजची पुरं ऐकतच नाही. हॅलो मामा. मामा त्याला सांगा ग्रीन हाऊसचं नुकसान झालेलं आहे, ताबडतोब घरी निघून ये. बर बर. ए दीपक, अरे ग्रीन हाऊसचं नुकसान झालंय, दादानं तुला ताबडतोब बोलवलंय, फोनवर तर ये. गेला विजयराव तो. गेला? हा, शोभानं हाक मारली आणि गेला. भाऊ इतक्या वेळ फोन करतो याची त्याला परवाच नाही. बायकोनं नुसतं अहो म्हटलं की लगेच पळाला. फोनवर का नाही आला तो? असं कधी करणार नाही. हो ना, मी तेच म्हणतोय. तरी गेला. म्हणला दादा उगाच काहीतरी काम काढेल. तसं तुम्हाला डावलत नाही तो. काय खरं नाही. तुम्ही काय काळजी करू नका. त्याला ताबडतोब घरी पाठवून द्या मामा. हो दीपक रावच आलेत. जरा बोलता का त्यांच्याशी? कोणाचं आहे? विजयरावांचा. अच्छा. हा विजयराव तुम्हीच बोला. सांगा तुमच्या शब्दात. काय बोलायचं नाही म्हणजे? बघू. बघ बघ. हॅलो हॅलो दादा. ठेवला वाटत. दादा असा फोन ठेवायचा नाही. राग आलाय बायकोला भेटायला आलात म्हणून. काय? त्या ग्रीन हाऊसचं काहीतरी लफडं झालंय. ग्रीन हाऊस? हा, मजा करून झाली की या म्हणते. शोभा, मी मटण आणतो. दुपारी मस्त जेवा आणि सकाळच्याला उठून जा. काही काळजी करू नका. एवढा बेफिकीर झालायस तू? फोन केल्यानंतर सुद्धा आला नाही. का आला नाहीस तू? दादा मी सांगते, बाबांनी मटण आणलं होतं आणि तू हादडत होतास. अरे इथे केवढं नुकसान झालंय. कुठून भरून काढायचंय नुकसान? असे उद्योग करतात काय? अरे बोल की आता. दादा ते आणि तुला कळत नाही ग? जेव्हा बघावं तेव्हा त्याला माहेरी घेऊन जातेस. हा एवढा प्रपंच सांभाळायचं कुणी? का गणी माणसं आहेत ना शोभा, दादा. एवढंच नुकसान झालं तर तुम्ही तुमच्या लाख मुलाच्या भावाला नाही नाही ते बोलला. तुम्ही बोलायचं आणि त्यांनी मान खाली घालून ऐकून घ्यायचं. हं? तुम्हालाच तेवढी प्रपंचाची काळजी आहे. तू मध्ये बोलू नकोस. अजिबात मध्ये बोलू नकोस तू. आम्हाला हौस होती म्हणून गेलो नव्हतो.
शांभवीचा नवस फेडायचा होता. शोभा जरा इकडे तिकडे झालं तर तुम्हाला काडीच खपत नाही. चला हो. शोभा अगं अगं तू म्हणजे वेगळाच गैरसमज करून घेतलास बघ. अगं नुकसान झालं म्हणून म्हणाले हे. तात्यासाहेब काय बाई अहो अहो तुम्ही तरी सांगा तिला. तिला एक कळत नाही पण तुम्हाला एक कळत नाही का? जा. माझ्या माहेरी काही पैशाचं झाड नाहीये. आणि दादा बोलायची एक पद्धत असते. तुम्ही माझ्या नवऱ्याला नाही नाही ते बोलता, बैलासारखं राबवून घेता. तुम्ही माझ्यावर येणार आहात का? नाहीतर मी चालले एकटी. नाही शोभा, तू दादाला असं बोलायला नको होतस. हे फक्त मी तुमच्यासाठी म्हणून बोलले, माझ्या राज्यासाठी. आमच्यासाठी त्यानं काय काय केलं ते आमचं आम्हालाच माहिती. रात्रंदिवस कष्ट केले माझ्या दादाने. कधी हाऊस माऊस केली नाही. नाकासमोर चालला माझा दादा. काय म्हणताय तुम्ही? कसली हाऊसमाऊस केली नाही? त्यांचं लव्ह मॅरेज होतं. ते काय असतं? हातात हात घालून अख्ख्या मळ्यात धिंगाणा चालायचा. सगळ्या गावाला माहिती. आणि म्हणे माझा दादा नाकासमोर चालला. त्यांच्या नादाने तर तुमची नोकरी सुटली. शोभा, किती दिवस असं भोळ्या सांबासारखं राहायचं? अगं माझा दादा कसा आहे ते मला माहिती आहे. मी जाऊन त्याची माफी मागतो. अहो काय? हात सोड माझा. तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. हात सोड माझा. कुष्ठरोगी माहिती आहेत तुम्हाला? स्वतःच्या अंगावर बसलेल्या माशांना हाकलवतात, त्यांच्यावर रागवतात, स्वतःच्या शरीरावर नाही. तुमचं अगदी तसंच झालं. तुम्ही माझ्यावर रागवताय आणि त्या खोट्या बंधू प्रेमाला कवटाळून बसले. बसा, असंच बसा आयुष्यभर. शोभा शोभा दूध आण ग. ठेव की तिकडे बैलावर. काय काय ग भांड का आपटलंस? दूध सांडलं ना. सांडलं तर काय झालं? अगं हळू ठेवावं भांड. आता इथपर्यंत बारकावा आला का? ठीक आहे. भांड कसं ठेवायचं, हे कसं करायचं, ते कसं करायचं, सगळं ट्रेनिंग द्या तुम्ही मला. शोभा का ग अशी तोडून बोलतेस? मी काय म्हणले ग तुला म्हणून तुला एवढा राग आला? यात भांड्यासारखं काय आहे का? भांडताय तुम्ही, आणि तसंही तुम्हाला भांडण्याशिवाय चैन कुठे पडते? कधी भांडले ग? आणि तुला माग सर असं तरी कधी म्हणले? उगाच आव आणू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या नवऱ्याचा ना तुम्ही बैल केलाय, बैल. आणि जर माझ्या नाकात व्यसन टोचायला झालं ना तर खूप महागात पडेल. मी नाही ऐकणार. अगं तुझ्याच लेकरासाठी दूध घे म्हणलं. त्याची दुधाची वेळ झाली होती ना, तापवा म्हणून. लेकराची भूक काय असते ती आईला कळते, आणि मी आई आहे. तुम्हाला काय कळणार माया? तुम्ही तर वांज आहात. शोभा माया ममता कळायला पोटी पोर जन्माला यावं लागतं, पण तुमचं तर तेही नशीब नाही. तुमची तर वांजोटी कूस. शोभा खबरदार खबरदार, एक शब्द पुढे बोलशील तर काय कराल? खाल की गिळाल? एकदा नाही 10 वेळा म्हणे वांजोटी वांजोटी वांजोटी. शोभा, काय बोलतेस तू? कुणाला बोलतेस? तुझी एवढी हिंमत? थोबाड फोडून टाकीन तुझं. दादा, हात खाली घे. हात मला पण आहेत. दीपा, आवाज चढवू नको दादा. अरे ही काय बोलते, ऐकतोस का तू? कान छाबूत आहेत माझे.
बहिरा नाहीये मी. दीपक, अरे एवढा कसा बदललास? कोण बदललं आणि कोण नाही हे वेळ आल्यावर कळेल. चला हो तुम्ही. ते सांग. जाऊ बाई, झालं तुमच्या मनासारखं? झालं समाधान? हेच हवं होतं ना तुम्हाला? दीपक, अरे ज्या घरात टाळ मृदुंग निनादले त्या घरात हा कर्कशपणा, अशी भांडणं. काय ठरवलंय काय तुम्ही दोघांनी? वेगळं राहायचं. वेगळं राहायचं. हो, मला माझा हिस्सा पाहिजे. वाटणी. वाटणी? हो हो, वाटणी.